ड्रायव्हर जागेवर. अरे तसं नाही, म्हणजे तुला देवाचे नामन जमत नाही. आपल्याला माहितीच नाही. गावामध्ये मारुतीच्या मंदिरात दर्शनाला जात नाही तू? मारुतीच्या मंदिरात गावात गावात जातो. जातो ना? कसा होता देव धर्म कळत नाही मला. जातो गावा 12 महिन्यातून एकदा मंदिरात. 12 महिन्यातून एकदा. अरे पण तू जातो का वा? पोळ्याच्या दिवशी जातो बैल घेऊन. काऊन तुला असं मारुती भेटत नाही का? आता मी मळ्यात मारुती गावात. हा, त्याच्या पै फोन नाही, मा पै नंबर नाही. मारुतीकडे फोन रे का टाका रे बावळ्या. ओ भाऊजी, कोणता मारुती? कोणता मारुती? तुझ्या आईचा गुरु भाऊ. या नाही तुमचं. मला चांगलं विचारायला आली. मग काही बोलत या. विचारलं प्रेमानं. याचं कोणतं प्रेम का? मारुती सांगा काय कर तुला. या असं झटकून फेकीत होती बाई. अहो कोणता मारुती सांगा ना. तुला काय घे सांगा ना भाऊजी. काय बचत गटचा साहेब करू शकते? नाही मला माहिती नाही. सांगा ना. काय करायचं सांगा ना. जा. कोण पण हा? तू आर्यन चढील काही नाही मला. काय काय पत्ता नाही. काही चाललं सांगायला तिथं. काही नाही काही नाही मला. त्या पाहायला ट्रॅक्टरनं चाट मारली का बाडव्यानं. डॉक्टर की तुमच्या संग असेल. त्याच्या आलबी इकडे भरण्याच्या सोनपापडी वाटून राहिलो. हो ना, आमच्याकडे आली बी नाही. तू पंक्तीत बसला असता तुला आलती. बाबा म्हणे घरात चला जेवायला. किती बोलले वाटलं ना. अरे तसं नाही, कुठलं कार्य असो कार्यक्रम असो काही असो पहिले गणपतीचं नाव घ्यावं लागतं. गजानन गणपती. लग्न कार्य असलं बाबा गजानन गणपती. पुढे खेळ तमाशा असला, गजानन गणपती. हास्य जागरण गोंधळ असलं, गजानन गणपती. शेती कामामध्ये गजानन गणपती. प्रत्येक कामामध्ये असा गणपती असतो. आणि संडासला जायचं. अशा ठिकाणी देवाचं नाव घेतो का खरे? तिला देवाला कुरकुरी होती. अरे अशा ठिकाणी देवाचा वापर करायचा नाही. अशा ठिकाणी काय देवाला घ्या लागत नाही. नाही. अशा ठिकाणी देवाचं नाव घ्या. कहून अडचण येत नाही. मग तर फटिंग नाडी तुटी अरे तसं नाही, चांगल्या ठिकाणी देवाचं नाव घ्या माणसाना. रीतीचं कार्य सिद्धीला जातं. कुठल्या कार्यामध्ये विघ्न येत नाही. दुसऱ्यानं बांधे बांध्या देवांचे केले असताना आपल्या त्या मार्कंड्या देवा या देवाला मार्कंड देव म्हणूनही बाबा त्याला काय म्हणावं? मार्कंड मल्हारी भक्त कैवारी आले विगला निवारी तू नावाचा मल्हार. हा अवतार तो सदा शिवाचा. संत महाराज गडाची दूध. हा अवतार धराया तुम्हा कारण उतर या जन्मा दोषी. देवा निराकार निर्गुण सगुण झालास. हा उतर धरून कौतुक लोका दाखवी. भक्ती नाही साळी भोळी केवळ सुळावरची पोळी. म्हणून बाबा या ठिकाणी काय झाला देवाळ्याची झाली. गडाच्या पाठोपाठ ताबडतोब गवळण व्हायला पाहिजे. गवळण साधे मत तुला दे. मला द्या ना चॉकलेट. या इकडे वावरात म्हणून बाबा या ठिकाणी गाण झाला देवाळ्याची झाली. गडाच्या पाठोपाठ ताबडतोब गवळण व्हायला गवळण गवळण. तर तू एक काम कर, आज मळ्या तळ्यात जागरण आहे. मी कृष्ण होणार आणि तू माझा पेत्या सुद्धा होईल. मागच्या महिन्याचा पगार थकेले तू देऊ नका. कहून सदा कृष्ण देव तुम्हीच. हा तुम्हीच. मीच. मला वाचाच कृष्ण देव. कोणाला? तुला? अरे बावळ्या, तुला कृष्ण व्हायचं आता तू मला बोलायला लावला लाग करे. मला व्हायचंय. अरे ह्या बारीक बारीक पोराला विचारणार. बरं ह्या बाबाला विचार. येतो हात लागले बाबाला. बाबा याचं अवसर राहिले का आता कृष्ण सारखं? बाबा तिथे बोजे उचलायचे का आपल्याला? बाबाकडे फार धावत गेला नाही. बोजे उचलायचे. अरे कृष्ण व्हायला माझ्यासारखा माणूस लागतो. धट्टा खट्टा दांडगा दुंडगा माणसाचं उपरिशात पाडलं मग त्या ठिकाणी. माझ्यासारखा दांडगा हागाला बसते का तुम्हाला? अरे हात्या काला जायचं तर मागून भितर लागत रे. बरं जाऊ दे. आपण दोघं कोणत्या वनामध्ये जाणार आणि गवळीचा रस्ता बंद करणार. आपण दोघे जाऊ. असं ना म्हणून गवळी का बोलते एका भिकीला. अगं बाई 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 बाई. अगं तुला काही माहिती का? काय ग? वारतवार गुरुवार. आज वारतवार गुरुवार. मथुरेचा बाजार. मथुरे नगरीचा बाजार. 16-17 गवळ्या निघून गेल्या. बरोबर आहे बाई. तू एकटी चालली का ग? नाही, आम्ही दोघी जणी ना. दोघी जणी कोण ग? माझ्यासोबत सपना आलेली. सपना, तिला आवाज दे लवकर. ए सपना, अगं चल बाहेर. ए रांड शिवे देते का ग आम्हाला? बावळट
बावडी घरात काय करू राहिली गडबड सरबड आले तसेच बाई आय सपना ए सपना तुझा पॅटीकोट कुठे आहे पॅटीकोट पेटीकोट परकूर मा परकूर मशीन 60 लाख आल तिकडेच फेकून द्याल म्या अगं तू मला गडबड सरबड बोलत होती मी तशी आंघोळ करता करता आले आम्हाला बी अशी साडी ऑर्डर कर बर 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 मथुर बाजार जायचं आम्हाला दोघीला तुमची तयारी झाली दोघांची हा दोघीची तयारी झाली झाली बर 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 माझी ए सपना आमची दोघी झाली तुझी झाली का अगं नांदा हो मी कालपासून तयार बसले ना अगं तयार नाही बसावा मग शेगडीवर बसावा हो दाजी ही तुझी बा बरं भाऊजी बोला ओ भाऊजी बोला ना. भाऊजी हा. ओ भाऊजी तुला कोण दिसलं गे बाबली भाऊजी सपना दीदीला काय म्हणली काय तव्यावर बसावा हा. शेगडीवर बसावा चालू शेगडीवर चालू शेगडीवर तयार नाही बसा नाही काऊन चटका बसवतो का त्याला तव्याचा हा असं का मग? तयार नाही बसा तव्यावर बसावा चालू शेगडीवर बसा चालू शेगडीवर बसावा आपल्या सपनाच्या कुकर ना त्या शिट्टी बाई चला ग बाई चला बाई चला हो बाई चला ग बाई चला ग मथुरेच्या बाजाराला बाई चला ग मथुरेच्या बाजाराला बाई चला ग मथुरेच्या बाजाराला चला ग मथुरेच्या बाजाराला बाई चला ग मथुरेच्या बाजाराला बाई चला ग मथुरेच्या बाजाराला खारी खोबरं आणलं. ओ देवा माझा पण माल घ्या ना. काय मी आणली तुम्हाला लस्सी. हा घ्या देव बेल भंडार. वा वा, असं आणत काय लस्सी. ओ देवा काय बाई ओ देवा हो घ्या मी आणलं ना वा काय आणलं. बासुंदी. वा 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 वा, चला. देवा मी आणलं श्रीखंड. काय आणलं. श्रीखंड. वा रे वा, श्रीखंड. काय न करू ये, चाल 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 लवकर चाल. बरोबर आहे. आणि जवळ तो आता उपयोग होत नाही. सांगून टाक सांगेल गोष्टी बरी ऐकली. हा
भाऊ म्हाताऱ्यांना गाडी घेतली घेतली असेल आता का आता नाही? ती 40,000ची 41 ला 40 41 ती बिगर आवाजाची चार्जिंग वर लिहिलं का ती मग ती गाडी हा ती कुठती कुट्टी नाही स्कूटी हा ती कुठती अरे कुट्टी म्हणू का मंदिरला कुठती ना हा ती स्कूटी हा. घेतली आणि म्हणे मला म्हणे हा चाल जाऊ म्हणे आपण वाईचा पूरला वा 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 म्हातारा तुला म्हणे म्हातारा वाटला तर नवी गाडी आहे जाऊ जोडीनं आणि भाऊ मी बसले गाडीवर बसली गाडीवर मला कळलं बी नाही की गाडी थकली का नाही थकली चालू झाली का नाही चालू झाली मग गेले लांब गेले लांब गेले रोडच्या पुढे लगे मोठ्या हा मग आणि मग काल विचारतो भाऊच्या गती रोगात गाडी कुठली हा बोल काय म्हणतात त्याला त्या वळणाला गती रोगात अरे रोगत नाही अरे गतिरोधक म्हणणार ते गती रोगात का काय बरं त्याच्यावर गाडी कुदली जशी गाडी कुठली भाऊ जशी गाडी कुदली जशी मी निसटले जशी तू गाडीवर खाली निसटली जशी निसटले तर ढोंगाडावरच पडली म्हाताऱ्यानं उचललं दवाखान्यात नेलं तुला 2-4 डॉक्टर गोळा झाले घरा बर त्या 2-3 डॉक्टरनं माझे रक्त काढलं पागल आहे का गं? पिंड कुठली नालायक तुला ए पागल आहे का गं दीदी अहो तसं काही पण म्हणते का झेरॉक्स आहे का ते फोटो कॉपी ती अगं त्याला झेरॉक्स नाही म्हणत ग बाई अगं त्याला एक सरा म्हणते एक सरा काय एक सरा एक चला एक चाला का 2 चाला आणि मावशी तुला नसल जमत ना सरळ माझा फोटो काढला म्हणायचा माझा फोटो काढला माझ्या डॉक्टरना तुझा फोटो काढला आणि तुला काय सांगितलं का भाऊ मा फोटो काढा हा आणि माझ्याकडे घेऊन आला डॉक्टर फोटो तू आकडे घेऊन आला आणि मा पलगा पै आला काय म्हणे तुला म्हणे मावशी मावशी काही घाबरू नको मावशी काही घाबरू नको तो एक बॉल गेला डॉक्टर काय म्हणे तुला घाबरू नको तो एक बॉल गेला मावशी काय घाबरू नको पण एक बॉल गेला आता एकाच बॉलवर आहे का बरं जाऊ तुला काय आणलं तुला काय आणलं तिने काय आणलं तिनं आणलं श्रीखंड 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 माझा माल थंड थंड तुझा माल थंड थंड मावशी तू खरं सांग हा तो ऐकायला आणलं काय मी आणलं काळ्या कोंबडीचं ढवळा अंड हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे कम हिअर यू बस बुगडी यू त्याच्यामुळेच तुम्हाला त्याच्यामुळेच हॅपी बर्थडे टू तो बटन कुठे आहे? बंद करायचं घरी चढली आणि त्या बड्डेला नसते आली तर बरं झाले असतं मग नाश्ता नाश्ताच होईल काय करणार आम्हाला केक दे ना ए, मावशी तुझा बड्डे ना आज हा लय मोठा आईस्क्रीम म्हणता बड्डेला इतका मोठा इकडे बरं ना अंगमा यश आहे तो तुला बोलाव ना तुला लय राग येतो मावशी आता तुझा बड्डे ना मला आईस्क्रीम खायचंय तिला आवडले एक काम कर आमच्या दोघांच्या वाटतं तिला देऊन टाक काय मावशी काय म्हणा केक आईस्क्रीम ना ग आईस्क्रीम खाता तुला अरे आईस केक चांगला तोट ना काय आईस्क्रीम आईस्क्रीम खायचा ते मला करतो इथं. आज खायचं मला तुला आता. खायचा तो आई? आता, आता. मग असं कर काय ग 4 वाजता ये मा फ्रीज मध्ये ठेवेल कोणाचा टाइम आहे गरमागरम तू जाऊन येते तिकडून कायला बोलवलं ग मला कशाला आमंत्रण दिलं तू कशाला आमंत्रण दिलं बड्डेचं आमंत्रण बजाव नाची बसंती कुछ लोग के सामने नहीं नाचती
आणि मग या दोघीला पुढे नाचाल ठेव नाचू आम्ही, नाचू का? सोडीची की तू आम्हाला कोण बोलेल हा? काका मावशी गण सुपारी येतील तुम्हाला मावशी हा आणि मावतीची गाडी केली आणि या बाहेर रडतील का मग हा? या बाहेर रडतील तुम्ही नाचल्यावर का नाचल्यावर आम्ही आता ही नवीन काय निघली नवीन स्कीम हा आम्हाला नाचू द्या म्हणा तुम्ही घरी आल्यावर रडा म्हणा अरे मावशी मी माळकरी माणूस आहे मला अंडे मटण असं माझ्या पुढे नाव काढायचं नाही कोण आहे माळकरी माणूस मी तू हा कधी घातली कालच घातली सकाळी सकाळी पैठणला पैठण मध्ये असं का मग दाखव तुला माळ दाखव नको नको तुझ्या माळीला इटाळ चांडाळ होईल भाऊ अरे 108 मनी माझ्या माळीमध्ये किती 108 मनी बाया 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 108 108 ती मान एवढं होतं बरं जापी तिने क्विंटलचा म्हणे का किलोच आहे असे बारीक बारीक म्हणे हे पाहिजे असे बारीक म्हणे राहतात असं का मग अरे याड्या हा ज्याच्या गळ्यात 108 मनी ज्याच्या गळ्यात 108 मनी ज्याच्या गळ्यात 108 मनी ज्याच्या गळ्यात 108 मनी त्याच्यासारखा चावट नाही कोणी कायला पोरी तू यायचं मध्ये नाही ना भाऊ पण चच्चा आहे त्या काय ते कोण इकडे ओढी काढी पण तुला पोरी जरा तो आहे बाई त्यांची काही चूक नाही त्यांची बरं का हे कधी झाल्या कारण मला तेच कळलं चूक त्यांची अजिबात नाही दिलं गेली जाय तू मग जाय घ्या ना भाऊ नाही लागत जाय घ्या ना नको 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 चल चला हे पूर्वी चला 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 घ्या बदाम शेक वा 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 चला ओ देवा हा या मी आणली इलायची वार वा इलायची ते बी आणली भाऊ वा काय आणलं खायची कायची काय काय नाही चला हे पूर्वी ओ देवा हा या मी आणला बेल भंडार बेल भंडार आणला थांबायला कोणाचं इंजन चालू झालं रे ही गाडी उडू राहिली कानू बाया काय झालं का ए बोंगा काय झालं अगं मावशी हा. त्या बाबांनी माझा हात धरला पण त्या बाबानं मग एवढ्या नाडत असत्या का सारी गल्ली गोळा केली रांडाला अगं रांडे या म्हाताऱ्याच्या टायमाला कोणत्या या कोणत्या तर तू म्हाताऱ्याचे सांग बरं या म्हाताऱ्याच्या टायमाला म्हाताऱ्याच्या टायमाला मी डिलेवरी झाली एवढी आरडे नाही तुझं दुःख तुला माहिती आणि तो त्यांचा हात धरला तर या. रे हे झोपतो तू होतं वय मम्मी पप्पा उठून दे वय ते पोर आहे का गे हा बाई भाऊचा कुठले हा तू मायली का ते पोर माई नाही गं, मी पहिला यायची ए भाऊ ए दादा कसं करू बाई मी आता ए दादा बाई काय ग मला एक विचारायचं आहे काय ग तो त्याचा हात धरला का त्यानं तो हात धरला तुला दिसना का आता ही कुतमत कुठे दिसू राहिली? काय ना ग मावशी ए भाऊ ए बाबड्या ए सोनू ए मा पिल्लू ए जानू मला आवडू नको मा अंगाला काटे याच्यावर का मी त्याला सोडायला यायचे हात म्हणजे जय नको ए भाऊ भाऊला डोळे उघडे ठेवले कानू मार भाऊला काही पाहायचं होतं कानू आजू आता आहे ना आता तुझेही घालते हे दिव्याला कणिक मिळेल असं ते अनावर ते कालचे लहान होते ए भाऊ ए बाबड्या ए सोनू भाऊना डोळे उघडे ठेवले भाऊला काही पाच होतं काढू मा भाऊला इमानदार वागला महाभाऊचं किती कौतिक सांगू महाभाऊनं एवढं इलेक्शन बरं पाहून गेला महाभाऊला इमानदार वागला कोणाच्या गाडीला हात नाही दिला पण त्यानं
दोन्ही तिन्ही गाड्या कोण खिशी भरले मग भाऊच्या जे रोजी मतदान होईल त्या रोजी दारू पिऊन डोंगण वाजून पडला मग कोणाच्या डोळ्यावर नाही आला मग मावशी पागल आहे का ग तू? अगं असं येऊ नको यमा तरवायला यशाने बाहेर तोंडान सांग. आता तोंडाना संघासारखं काय ठेवलं माय भावना कसं जाता जाता गड्ड केलं ए भाऊ भाऊला इमानदार भाऊ कधी लोकांच्या लग्नाला गेला तर बुट चोरून आणि भाऊना लई दिवस काढी एकच अंडर पॅन्ट 8-8 दिवस काढी मावशी असं येऊ नको ग. मी आता सौती टिपी घेतली ए भाऊ भाऊला इमानदार कोणाच्या अंगावर आट्टा चित नव्हता भाऊला इमानदार ग एका ठिकाणी पास आहे ना छी 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 काय ले घालवा सुटला. ती हागले काय लागली असन तू हाती का माझा काय हो म्हाताडे कोण आहे तुम्ही? कोणाच्या कोणी चालल्या कुठं? चाललो भाऊ आम्ही कोण चालल्या? आम्ही चाललो जॉगिंगला. या धडाच्या किल्ला जाते का? बोलती म्हणती मारिती म्हणती. मग का जाते रे? अरे सकाळी 4च्या नंतर झालं की या धडा जाते. कोणता जॉगिंगचा टाइम आहे तो? 4च्या टायमाला जाते. सारी गर्दी राहते रस्त्यानं. कोणी अंडरस्टँडीवर घुसत मध्ये. आता या धडा मोकळा रोड आहे कोणी इकडे पळा. हो का? बर समृद्धीवर जात तू जॉगिंगला. अरे मावशी तसं नाही, तुला असं विचारलं. अरे तू आहे कोण नाही कोण कोणाची कोण चालले कुठं बा? आम्ही चाललो भाऊ कुठं? बाजारला. म्हणजे गोकुळच्या गवळाने बाजारला चालल्या. मावशी तुम्हाला काही गवळा बघितो का? मला 2 पोरी भाऊ. काय हे? 2 पोरी. चांगलं आहे ना? चांगला थोडा तू पण हुशार आहे ना? हुशार आहे. एक काम कर, जी चांगली तिला बोल. असं करू ती चांगली ती काळी नाही म्हणजे आवडत हुशार. असं का? हा बाई शकून काढा काय का मम्मी? या असा कारखाना आहे बा. वाटत तो. ते सांगितलं सांगेल तुला नंतर. ये भाऊ. ठीक आहे. पोरगी चांगली आहे? हा? चांगली आहे. कोण आहे तू? कृष्ण जेवायच्या का नेमका? तुला कोण वाटलं ढोरा मागचं काय? आणि मग असं काय म्हणतो चांगली आहे? अरे दिसाला चांगली आहे म्हणलं. असं का? मुलगी तुझीच आहे ना? नाही ना पंचची. उरफट्टी बोलत आहे मग आम्हाला. कोणाची? अरे म्हणलं हिचं लग्न बिग्न होईल का? तुला द्यायची आता. म्हणजे तुला विचारायचं काम नाही राहिलं बा काही. मग लग्न व्हायला येतं मग कसं कसंही केली अरे आता लग्न सरई चालू आहे. हे 2-5 लाख आणू. आम्हाला नाही करायचं लग्न. हो. हा खायला ताण घेते एवढा. आम्हाला नाही करायचं भाऊ. सारा खर्च करायला मी समोरच्याला. पण ते सरकार बोकंडी बसत ना गरीबाच्या. कस काय ग? 18 वर्षाची मुलगी असल्याशिवाय लग्न करू नये. बरोबर काय त्याला गुण आहे? ती 18 वर्षाची नाही ना भाऊ. म्हणजे अजून 18 वर्षाची नाही? नाही किती वर्षाची? ही 7.5 वर्षाचीच आहे. अय मावशी, अरे पोरगी पाय कशी, तिची तब्येत पाय कशी, तो खुशाल म्हणजे 7.5 वर्षाची. नाही 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 ती तुला झाली का मला झाली? तुला झाली? आणि मग तिची तारीख तुला माहिती का मला? अरे पण ती पोरगी पाय ना कशी बूमच्या बूम आहे. अरे भाऊ ती मला पेशल पिली. ही का? पेशल पिली. म्हणून अशी का? ती मागची दुबळी का? कोणची? ते ही हा एका वर्षिक झालं मलाच कळलं नाही. असं काय ग? मी कापूस याचाला गेले मला वाटलं माही होती सुटली काय का. मग माग पाहते ते मातडीत खेळत होत. यो मी जरा ही टाकला बरं का आता. मावशी हा इथे पोरगी आहे. हा त्या अशी तोंडात मत कोण धरते का? बा तू बिले तू कवारल्या खापल्या काढी तू. मी पोहे करते चलो बोला. तुला शोभत करायचे. अरे मला ते असं खांबावर हात ठेवून उभं राहायची सवय ना. मग पाहुणा रावला गेला तर सिमेंटची मेडच नेतो का चांगला असे बगलत गुतून. बरं त्यामध्ये ही तोंडात बोट का धरती? अरे भाऊ जन्माला आली. ही जन्माला आली. ही जन्माला आली. ही जन्माला आली. आणि माझ्या दुधाला कोणा टकुरा द्याला. चिरची काय का? भाऊ ते पण तोंडातच बोट टाकते. तिला म्हणा तोंडातलं बोट बाहेर काढून पटकन देवाचे घालून बाई काढ ना. का नवरा आहे का त्याच्यातून? हाय अरे मला आवडत नाही असा आता कचळ. कपडे काढून आणीन रे.
मला असा गद्दळपणा आवडत नाही. नाही नाही मग तुझी माय घाला दादा तिला म्हणा पटकन तोंडातलं बोट बाहेर काम गवळण कर. तोंडात बोटली जरा नाही धरा. हा उद्या परवा पाहुणे पाहायला येणार. कोणाला मला हिला बरं वाटत ना म्हणून हिला पाहिले ना मला पाहुणे पाहिले लग्न करायचं मला. हिचं बी करायचं. नाही तेच नाही झालेले. बा 2-3 ठिकाणी जमेले बघ. तिला गवळण म्हणायला लाव. म्हणतं बाई कवळं म्हणतं म्हण कवळं म्हण लय हुशारी ही असं नसं ही दुबळी येतोय दोघे तरी पाय काय तिचा बाप मेल्यावर झाली मला. होय? नालायक. बाप ना लग्न पोर होत्या म्हणा. तुला ना ताणलं बरं झालं असतं तुला एखाद्या ना नालीत गड्ड्यात फेकून दिला असतं मी. काय झालं काय झालं म्हणजे बाप मेल्यावर पोरं होत्या का? पागल आहे का तू तूच पागल आहे. मी तू मला चेड्यात काढ. अरे तो पत्नी वेडी ना मग नाही मला चेड्यात काढ. तू 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 येडी मी तू तर डायरेक्ट म्हणजे बाप मेल्यावर झाल्या बाप मेल्यावर पोर होत्या का? अरे भाऊ तिचा बाप होता तवा ही मा पोटात होती. हिचा बाप होता तवा पोटात होती हिचा बाप मेला तवा. राखीवरच झालेलं मग मी किड्या. मसन काढ का हा म्हणूनच जे भूताचा अवतार आहे. मन गाणं म्हण. मन मी गवळण. मम्मी आई मम्मी मॉम हो म्हणू का ग म्हणू का परदेसी परदेसी जाना नहीं ओ जाना नहीं परदेसी परदेसी जाना नहीं ओ जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी में यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल न जाना परदेसी परदेसी जाना नहीं. माग सरकता बाई मैंने सरकणार माग वल्ल दिवस आहे का ए बाबा काय एवढ्या मारी जायचं का लेकराला आला बाई पोरगी फुडकून मुतली ना. अरे देवाची गवळण सांगितली काय लावलं परदेशी कुणी कोणाला परदेशी आहे म्हणे. अरे देवा देवाची गवळण म्हणायची काय लावलं परवय तेरवय दुसरी आली बोले भटकान कायम नाही देवाला. ती माय घालायला लागली ना. घरी झोपला बोले बोले बाई शकून काढा काय आम्ही काय आम्ही आशाश काय करते अरे भाऊ कुरड्या छापल्याच्या लुगड्यावर वचका येत कवाची गंमत करून तू अशी कुरड्या छापेल्या त्याच्यावर. तुला ते सवयी आशाश करायची. बाई मस्त कवळण म्हण. कोणासाठी हा याच्यासाठी याच्यासाठी म्हणते का देव याच्या कृष्ण देव हे हा येडी का तू काय हे देव आहे का मग कृष्णदेव मग कोणी असे. कोणी यांचे पार कुत्रे मुतले माझ्या नाही नारळ फोडीच्या लोकांचे पाणी उडत आहे. काय तेवढं वाय पाय काय काय नारळ फोड्यात उडत आहे पाणी. आणि ते देवाच्या पायाला तर आडी होती हा आडी होती हे आडी काय आडी मारली देवानं म्हणा ही काय मारली आली कोण मारली त्याला लगी आली. नाही घ्यायला आडी मारता का असं असं काय करू का मम्मी देवाच्या खाली हिरा होता मग हिरवा नाही हिरा हिरा हिरवा नाही. आणि मम्मी हातामध्ये सप्तसुराची बासुरी होती अरे तिला सांग देवाची बासरी होती म्हणा देवा बी बासरी म्हणा बासरी होती ती आपल्या ड्रायव्हर धाब्यावरच काय तापली तिकडेच राहायची. आणि का मम्मी देवाचे मुखी रत्न होते आता ते रताळ खायचो. रत्न रत्न का आणि डोक्यात मुंगूस होता मुंगूच नाही मुकुट पण मस्त कवळण म्हण. आताच म्हणू का? नाही ना लोक उठून गेल्यावर म्हणा होय तिकडे. मम्मी गवळण इंग्लिश मध्ये म्हणू का मराठीत म्हणू हिंदीत म्हणू का उर्दूत म्हणू का गुजराती मध्ये म्हणू तो बाप मराठी ना मग मराठीतच म्हण. कोणी तो बाप तर धनगर आहे म्हणे. हा धनगर मध्येच म्हणते मग उर्दू मध्ये म्हण. उर्दू मध्ये हा. बरं ऐक मग उर्दू मध्ये 18 वर्षाची झाली सगुना ओ धनी एक
एक मुलगा बघा ना माझं लगीन करा ना एखादं पोरगा बघा ना माझं लगीन करा ना 18 वर्षात झालीचं गुन्हा 18 वर्षात झालीचं गुन्हा ओ धनी एक मुलगा बघा ना माझं वय बघा ना एखादं पोरगा बघा ना माझं लगीन करा ना आता पोरगा बघा ना तिचं लगीन करा ना अरे देवा देवाची गवळण म्हणायची काय म्हणजे उडतूच म्हणू का मरतूच म्हणू का कात म्हणू का कोणते उडी देतो उर्दू उर्दू त्याची डाळ आहे का नाही ग मग उर्दू उर्दूची लाडू जाऊ दे भाऊ मी म्हणते देवा देवाचं म्हणा आणि आल्या रस्त्यावर निघून जा मावशी मी शास्त्रावची शास्त्रावचे नाही शास्त्र जुनी पुराणी शास्त्र मम्मी, आमची इज्जत दोघीची घालू नको बरं काही चार चौकात चांगलं म्हण आमचं नाव तू जर कोणाची जर घातली ना अरे त्या पोरीच्या गोळ्या सगळ्या दिसल्या मला त्या भरली ता संध्यानी गंजी चाकून तुकडू ती बरणी खाल्ली सुधारणार नाही त्या म्हण, ते स्वर लाव पटकन देवा देवाची गवळण म्हण मी येणार लावी लावी ना पटकन अरे तू येणं लावून का झोप घेऊन आली आता येण्याचा तार सापडा ना म्हणलं पडा गडीवर पडागड सोले खाली असं वर घे खाली आहे का वर घे वर वर घेऊ घे वर म्हण आता या पोरावांनी घाऊच दिसली तुम्हाला तुला खाली म्हणलं तर हँग करून येतो वर म्हणलं तर फार वर गेली अरे असा मीडियम सर लावा मीडियम याच्यात दिवस काढायचा का काळी एक आहे काळी दोन कळत तुला असं काची काळी आहे का काळी दोन फार गेले 7 मध्ये लगे काय मावशी झाला म्हणत बाबा भजन करा टाळ्या वाजा महाराष्ट्रात काय चाललं पहा बघा जरा सुधरा मटण खा दारू पिया सुधरा सुधरा बाबा हो अरे माळकऱ्याच्या टिंगर बोंबलावणी झाली तुम्ही तरी सुधरा तू एक काम कर ना इकडं मुक्कमी थांब ज्याच्या गळ्यात माळी नाही त्याला टाकू दे हे बीड चिडे निघालीत मला हा आपल्या कुठेवर याला म्हण देवा देवा समज जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय लावलेला 3 चरणाचा अभंग जास्त वेळ घेत नाही तुम्हाला 2-3 वाजेची सोडीच नाही जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहिली प्यार की पहिली चिट्ठी पहिली प्यार की पहिली चिट्ठी जा कबूतर कबूतर जा 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 कबूतर जा जा कबूतर जा 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 कबूतर जा इकडे एवढ्या खोडीची तू हे अरे म्हणलं तू तरी चांगली असत काय झालं तू इतक्या खोडीची आहे. तुझ्या परता डबल खोडीच्या तुझ्या पुरी यांचा बाप किती खोडीचा असेल ग? यांचा बाप किती खोडीचा असेल तूच विचार कर ना आम्हाला संध्याकाळी घरी सांगायला ये हे सांगा लागेल हा बऱ्या गवळण मला वाटलं चांगल्या घरातली चांगली सुशिक्षित असत हा तू तर डबल टेबल खोडीच्या तुम्ही हा म्हणा मग देवा देवाची गवळण तर आपल्या समोर सादर होत आहे ग्रुप गवळण. राधा ग